नाशिक शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नाशिक महानगरपालिका येथे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आज स्थायी समिती सदस्यांची निवड पार पडली। स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी आज सकाळी महानगरपालिकेत महासभेचे आयोजन करण्यात आले होते। या निवडीत भारतीय जनता पक्षाकडून माधुरी बोलकर, नितीन निगड, पल्लवी गणोरे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, आदिती पांडे, सरिता सोनोने, मच्छिंद्र सानप, जयश्री गायकवाड आणि इंदुमती खेताडे यांची निवड करण्यात आली। तर शिवसेना शिंदे गटाकडून किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे आणि मयुरी पवार यांना संधी देण्यात आली आहे। या शिंदे सेनेसोबतच मनसेची एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनाही स्थायी समितीत प्रवेश मिळाला आहे। तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून मुकेश शहाणे, भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर यांची निवड करण्यात आली। दरम्यान स्थायी समितीच्या सभापती पदासाठी माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष सभापती निवडीकडे लागले आहे। नवनिर्वाचित सदस्यांचा महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।